मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या आत्तापर्यंतच्या ट्रेनिंग आणि वर्कशॉप्समधले आमचे जे एक्सपिरियन्स आहेत ते तुमच्याशी शेअर करत असतो. यामध्ये पर्टिक्युलरली आम्ही लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं ट्रेनिंग घेत असतो आणि कुटुंबियांचं पण काही ट्रेनिंग करतो. त्याचे एक्सपिरियन्स आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, एक पॅटर्न आपण तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला एक पॅटर्न तुम्हाला बघायला मिळाला असेल. तो पॅटर्न म्हणजे सुरुवातीला तुमच्या सगळ्यांच्या व्यवसायाचं एक एक्सपान्शन झालेलं असेल. हे एक्सपान्शन जे असतं ते उत्साहात होत असतं. म्हणजे सुरुवातीला अगदी आपल्यामध्ये भरपूर उत्साह असतो, खूप इच्छा असते, एनर्जी असते आणि त्या एनर्जीमुळे एक एक्सपान्शन होत असतं. आता एक लक्षात घ्या, की या उत्साहाचं एक्सपान्शन जे असतं ते एका लिमिटपर्यंत ऑर्गॅनिकली होत असतं. पण त्यानंतर मात्र सिस्टम्स किंवा जसं पाहिजे ॲज इट इज मेंट टू बी डन जर नाही झालं, तर ते सस्टेन होत नाही. इथे मला एका महत्त्वाच्या आस्पेक्टविषयी बोलायचं आहे, जी जनरली एक्सपान्शन किंवा त्याच्यानंतर म्हणजे आपले उद्योजक चुका करतात ती. मी असं बऱ्याच पार्टिसिपंट्सना विचारतो किंवा त्यांच्याशी चर्चा करत असतो, त्यावेळेस त्यांना हा विचारतो की तुम्ही बॅलन्स शीट किती वेळा बघता किंवा बॅलन्स शीट हा प्रकार तुमच्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. तर बऱ्याच जणांना बॅलन्स शीट बघणे हा त्यांचं कामच नाही असं वाटतं आणि मला त्याचं आश्चर्य वाटतं मित्रांनो. कारण बॅलन्स शीट जे आहे हे तुमच्या व्यवसायाचं हे आकड्यामधली स्टोरी आहे तुमच्या व्यवसायाची. तुम्ही जे बॅलन्स शीट जे म्हणता ना, दॅट इज द स्टोरी ऑफ युअर बिझनेस. तुम्ही बिझनेसमध्ये काय करताय, काय नाही करत आहात, याची ती स्टोरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की बॅलन्स शीट इज रिक्वायरमेंट ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट आहे, ती सीएची रिक्वायरमेंट आहे, म्हणून ते करणं आवश्यक आहे. पण मित्रांनो, तुम्ही व्यावसायिक जर असाल तर तुम्ही पहिली गोष्ट खूणगाठ बांधून ठेवा की बॅलन्स शीट ही तुमची गरज आहे. बॅलन्स शीट हे तुमचं डॉक्युमेंट आहे. गव्हर्नमेंटला बॅलन्स शीटची गरज नसते, रिटर्न्सची गरज असते. बॅलन्स शीटमध्ये आवश्यक काय, तर तुमचा बिझनेस कुठे आहे, टॉप लाईन काय, बॉटम लाईन काय, तुमचा प्रॉफिट रेशो काय, तुम्ही मागच्या वर्षी किती मूव्ह झालेला आहात, तुमच्या ॲसेट कॉलममध्ये काय ग्रोथ झालेली आहे, हे सगळं बघायला मिळतं मित्रांनो. ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स शीट हा जो हे जे डॉक्युमेंट आहे, तुम्ही दर आठवड्यात तयार करायला हवं आणि ते दर आठवड्यात अभ्यासायला हवं. कारण त्यावरून तुमचं कॅश फ्लो वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मित्रांनो, मी माझ्या बऱ्याच पार्टिसिपंट्सना ज्यावेळेस हे सांगतो की बॅलन्स शीट तुम्हाला दर आठवड्यात चेक करायला हवी, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं. कारण त्यांच्या दृष्टीने बॅलन्स शीट ही वर्षाच्या शेवटी सीएनी पाठवल्यानंतर आणि त्यातही पेन्सिलनी कुठेतरी फुल्या मारून ठेवलेल्या असतात, इथे सह्या करा, तेवढ्यापुरतंच ते डॉक्युमेंट असतं. पण तुमचा बिझनेस जर तुम्हाला ग्रो करायचा असेल, तुम्हाला पाहिजे तिथे न्यायचा असेल, तर तुम्हाला तुमचं बॅलन्स शीट अभ्यासावं लागेल, बॅलन्स शीट समजून घ्यावं लागेल मित्रांनो. बॅलन्स शीट समजून घेण्यासाठी असंख्य पुस्तकं आहेत किंवा व्हिडिओज पण आहेत मित्रांनो. किंवा तुम्ही तुमच्या सीए सोबत जाऊन बसा. सीएला विचारा, मला बॅलन्स शीट समजून घ्यायचं आहे, मला सांग महत्त्वाचं काय असतं बॅलन्स शीटमध्ये, बॅलन्स शीट कशी अभ्यासायची. मी माझ्या सीएकडे ज्यावेळेस जाऊन या गोष्टी डिस्कस करतो, त्यावेळेस सीएनी मला एक अनुभव त्यांचा शेअर केलेला आहे. ते म्हणाले की सर, तुमच्या प्रोग्राममधून आलेले लोक जे प्रश्न विचारतात आणि एरवी दुसरे जे असतात त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आम्हाला असे क्लायंट्स हवेत, कारण ज्यांना बॅलन्स शीट समजतं. पण आपला उद्योजक जो आहे तो त्याला असं वाटतं की बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी महत्त्वाच्या आहेत, हे फायनान्स हा काही महत्त्वाचा प्रकार नाही आहे बिझनेसमध्ये. ही चूक होते मित्रांनो. माझा तुम्हाला एक सल्ला आहे, रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं बॅलन्स शीट बनवा, अभ्यास करा त्याचा. समजलं नाही तो पार्ट सीएकडे जाऊन बसा, त्याच्याकडून समजून घ्या. दर आठवड्यामध्ये तर सीएकडून नाही तर तुमच्या अकाउंटंटकडून तुमची बॅलन्स शीट बनवा, त्याचा अभ्यास करायला लागा, काय फरक पडतोय तो बघा. तुम्ही जितकं जास्त तुमचं बॅलन्स शीट समजून घ्याल, तेवढा जास्त तुमचा बिझनेस सुदृढ होत जाईल मित्रांनो. कारण तुम्हाला हे कळालेलं असेल की प्रगती पुस्तक तुमचं कशामध्ये कुठे आहे. मित्रांनो, बॅलन्स शीटमध्ये असंख्य पुस्तकं असल्यामुळे मी बॅलन्स शीटवर जास्त बोलणार नाही. पुस्तकं आहेत, व्हिडिओज आहेत, त्याचा अभ्यास करा. पण बॅलन्स शीटची मैत्री बनवा. दर आठवड्यात त्याला अभ्यास करायला लागा. सुरुवातीला कदाचित दर महिन्यात करा, दर 15 दिवसाला करा, पण नंतर दर आठवड्यावर आणा. आपण इथेच थांबूया मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जे व्यापार करतात, उद्योग करतात,
त्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. नमस्कार.